वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी बैठक संपन्न झाली. 5 मे रोजी मोर्चाकडून आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. सर्व आंबेडकरी जनतेने या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. आज शासकीय विश्रामगृह वसमत येथे आरक्षणाचे उपवर्गीकरण या संदर्भामध्ये आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य असे आहे की जे आरक्षणाचं उपवर्गीकरण चालू आहे या संदर्भामध्ये दिनांक 5 मे 2026 रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायांना मी आवाहन करतो की आपण या मोर्चाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावं. जय भीम, जय भारत. शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 5 मे रोजी वसमत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय SDO ऑफिस इथपर्यंत मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू होईल. आणि या मोर्चामध्ये नामांकित वकील आणि या चळवळीतले मोठे मोठे जे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, त्यांचा सहभाग असणार आहे. काही भिक्खूंचा देखील सहभाग असणार आहे. आज विस्तारानं आमची बैठक झालेली आहे. जिल्ह्यातले नामवंत असे सगळे चळवळीतले वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे नेते इथे उपस्थित होते आणि सर्वांच्या संमतीनं 5 मे ही आंदोलनाची तारीख ठरलेली आहे. आज या वसमत या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये वसमत शहरातील व तालुक्यातील प्रमुख आंबेडकरी नेत्यांची या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी चर्चा केली. त्या चर्चेच्या नुसार जे या महाराष्ट्रामध्ये हो घातलेलं जे SC/STचं जे उपवर्गीकरण आहे यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी नेत्यांच्या अतिशय तीव्र भावना आहेत आणि त्या भावनेचा या ठिकाणी आम्ही आज बैठक घेऊन 5 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अर्थातच जे महामानवांचा पुतळा आहे त्या ठिकाणापासून ते SDM साहेबांच्या कार्यालयापर्यंत हा आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी असणार आहे. आणि आंबेडकरी समाजाची या ठिकाणी प्रमुख मागणी हीच आहे की जे सरकारने जे या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचा घात घातलेला आहे तो उपवर्गीकरण तात्काळ थांबवण्यात यावं. जी बदर समिती त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आहे ती समिती तात्काळ बरखास्त करावी आणि जे त्यांचं जे म्हणणं आहे की बौद्धांची प्रगती ही केवळ आरक्षणामुळे झालेली आहे आणि बाकींच्या लोकांना आरक्षणाचा फायदा होत नाही आहे. मुळात हा आंबेडकरी समाजाचा अशी भूमिका आहे की बौद्धांची प्रगती आरक्षणाबरोबरच त्यांच्या विज्ञानवादी धर्मामुळे झालेली आहे आणि ज्यांना ज्यांना प्रगती करायची असेल त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरी समाजाला या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की आपलं नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अबकडमुळे होणार आहे. त्यामुळे अबकड्याच्या विरोधामध्ये लढा उभारण्यासाठी 5 मे 2026 रोजी आपण वसमत या ठिकाणी उपस्थित राहावं. धन्यवाद. जय भीम.